नाशिकच्या कर्मवीर व्यंकटराव हिरे दंत महाविद्यालयाला यंदाचा बेस्ट डेंटल कॉलेज ऑफ द इयरचा पुरस्कार प्राप्त झालेला। आपल्यासोबत अपूर्वजी हिरे आहेत। अत्यंत प्रतिष्ठेचा असा समजला जाणारा हा पुरस्कार जो आहे आता आपल्या डेंटल कॉलेजला मिळालेला आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पायलट प्रोजेक्ट आपण कॉलेजमध्ये राबवण्याचा एक प्रयत्न करतोय। नेमका काय असणार आहे? देशातला पहिला असा प्रयोग जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालय याच्या वतीनं आपण या ठिकाणी आज हा बेस्ट ॲकॅडमिक एक्सलन्सचा अवॉर्ड या ठिकाणी मिळाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा अवॉर्ड पहिल्यांदाच कुठल्या डेंटल महाविद्यालयाला मिळतो आहे आणि त्यामुळे ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। निश्चित आपण म्हटले तसं आमचं ओरल कॅन्सरवरचं रिसर्च हे खूप मोठं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्टिम्युलेशनची लॅब स्वतंत्र उभी करून आणि त्या माध्यमामधनं आम्हाला रोबोटिक्स शस्त्रक्रिया याच्यातून कशा पुढे आणता येतील आणि विद्यार्थी डेंटलची सुद्धा रोबोटिक्सच्या माध्यमातून कसे उपचार करू शकेल हे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हा आमचा पायलट प्रोजेक्ट असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कदाचित हाती घेणारा आमची पहिलं दंत महाविद्यालय या ठिकाणी असेल। या सगळ्या पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून एक अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणारी एक पिढी डॉक्टर्सची बाहेर पडेल असा विश्वास आहे। निश्चित आपण जर पाहिलं तर आजही आमचे जे डॉक्टर्स आहेत आज डेंटलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर किंवा रोबोटिक्सचा वापर या विषयावर जर पुस्तकं अवेलेबल असतील तर ते फक्त आमच्या स्टुडंट्सची आहेत आणि त्यामुळं निश्चित येणाऱ्या काळामध्ये असे जास्तीत जास्त विद्यार्थी घडतील आणि त्याचा वापर ज्या मोठ्या शस्त्रक्रिया डेंटलमधल्या किंवा अवघड शस्त्रक्रिया याच्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल आणि येणारी एक वेगळी पिढी याच्यातून घडेल याचं मला खात्री आहे। केंद्र सरकारच्या वतीनं जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात काही निर्णय घेतले गेलेले आहेत त्याचा कितपत फायदा होतोय या पायलट प्रोजेक्टसाठी? नाही, निश्चित त्याचा फायदा म्हणजे आज सिलेबस NEP या देशामध्ये आलं आणि त्याच्यानंतर अनेक दरवाजे या ठिकाणी ओपन झाले आणि त्यामुळं ह्या सगळ्याचा प्रॅक्टिकल वापर किंवा आम्हाला आज फॉरेन युनिव्हर्सिटीशी टायअप करून त्यांची टेक्नॉलॉजीशी एक्सचेंज किंवा ह्या ज्या गोष्टी करता येणार आहेत हे सगळं याच्यात ओपन झाल्यामुळं त्याचा एक मोठा फायदा याच्यात निश्चित होणार आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये या पुरस्कारानंतर जबाबदारी निश्चितपणे वाढलेली आहे। काय नेमके पायलट प्रोजेक्ट्स अजून या व्यतिरिक्त सुरू केले जातील की ज्या माध्यमातून ही कन्सिस्टन्सी कायम राहील? मी आपल्याला म्हटलं तसं आमचा पहिला मानस आता नॅकचा ग्रेडेशन आमचं वेटिंग आहे। नॅकचा दर्जा या ठिकाणी जाहीर झाल्यानंतर आम्ही पुढची जी स्टेप असणार आहे ती ॲटोनॉमसीच्या दृष्टीनं पुढे जायच्या प्लॅनिंगमध्ये आहोत। ॲटोनॉमसी कॉलेजला घेतल्यानंतर वेगळे कोर्सेस आम्हाला याच्यातून आणता येतील आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मी म्हटलं तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असेल AIचा असेल याचा वापर करून जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचे कोर्सेस हे आम्हाला कसे विद्यार्थ्यांपर्यंत आणता येतील ज्याचा मी आपल्याला जसं म्हटलं की विद्यार्थ्याला त्याचा वापर त्याच्या रुटीन प्रॅक्टिसमध्ये तो पेशंट्सवरती जेव्हा ट्रीटमेंट करेल तेव्हा होईल अशा पद्धतीचे कोर्सेस आणण्याची आमची भूमिका असणार आहे। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय व्यंकटराव हिरे महाविद्यालयाला या ठिकाणी बेस्ट डेंटल कॉलेज ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालेला आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून विद्यार्थ्यांना त्याचं प्रशिक्षण डेंटलच्या या क्षेत्रात कसं द्यायचं या संदर्भातले कोर्सेस जे आहेत ते देखील तयार केले जाणार आहेत आणि एकूणच AIचा वापर या येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करण्याचा मानस कॉलेजच्या वतीनं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।